पण मग हार्ड ब्रश निवडायचा म्हणजे त्याचे जे हे असतात ते, की सॉफ्ट निवडायचा? सो आम्ही युज्युअली सांगतो की मीडियम ब्रश निवडा. हार्ड खरं तर कोणीच वापरू नये, कारण परत तेच होतं की जेवढं फ्रिक्शन जनरेट होईल तेवढी दाताला इजा होणार आहे. आणि दाताचं जे वरचं कोटिंग आहे हे इरिव्हर्सिबल आहे, ते परत शरीर नाही बनवू शकत. म्हणजे एकदा ते काही कारणास्तव आपण लूज केलं, कीड आहे, गम डिसिजेस आहेत किंवा इवन तुमच्या ट्रीटमेंटमधला सुद्धा हा भाग आहे, त्यामुळे ट्रीटमेंट करताना सुद्धा मिनिमली इन्व्हेजिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवणं डॉक्टरनी हे खूप गरजेचं असतं, कारण तो इनॅमलचा लेअर हा परत बनवू शकत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने सॉफ्टर ब्रश किंवा मीडियम ब्रश वापरा. जर का थोडे तुम्हाला डेंटल प्रॉब्लेम जास्त असतील, सेन्सिटिव्ह गम्स असतील किंवा तुमचं वय थोडं जास्त असेल तर सॉफ्ट ब्रश तुम्ही वापरू शकता, पण हार्ड नक्कीच नको. पण मग त्या आपले जे हिरडे असतात त्याला पण मसाज करायचा का तेव्हा? हो. सो आत्ता आपण जी ब्रशिंग टेक्निक बघितली तेव्हा तुम्ही हिरडीकडून दाताकडे येत आहे, सो ॲटोमॅटिकली त्याचा मसाज होतो आहे. त्यामुळे तिथला जो रक्तप्रवाह असतो, रक्ताभिसरण असतं हे सुधारतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी नक्कीच तुम्हाला एक सांगू शकीन की आपण ब्रशिंग करतो आहे हे प्रामुख्याने सगळ्या व्हाईट पार्ट करता करतो आहे. सो पिंक पोर्शनचं काय, त्याच्यात जीभ आली, गालाची आतली बाजू आली, हिरड्या आल्या, टाळ्याचा भाग आला. सो असं माझ्या मते आयडियल रेजिम हे असावं की ब्रशिंग करा, ब्रशिंग व्यवस्थित 2.5-3 मिनटं करा, नंतर 8 ते 10 चुळा भरा. चुळासुद्धा आपण जेमतेम 2-3 भरतो आणि पळतो, तसं न करता व्यवस्थित चूळ भरली पाहिजे. नंतर वॉटर फ्लॉसर्स आपण बोलूयात त्याच्याविषयी, पण वॉटर फ्लॉसर्सचा उपयोग करावा. आणि शेवटची जी चूळ आहे रात्रीची विशेषतः ही तुरटीच्या पाण्याने भरावी. तुरटी इज अ वंडरफुल ॲस्ट्रिंजंट, अतिशय उत्तम प्रकारे निर्जंतुकीकरण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणारे डेंटल प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. परत तेच आहे की बॅक्टेरिया म्हणजे हा इन्फेक्शन रिलेटेड डिसीज आहे, सो बॅक्टेरियाचं जेवढं प्रमाण तोंडातलं आपण कमी करू शकू तेवढं आपल्याला हवंच आहे. पण बॅक्टेरियामध्ये परत 2 प्रकार येतात, देअर आर गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया. सो डायजेशन हे तोंडात सुरू होतं, त्यामुळे आपल्याला गुड बॅक्टेरिया मारायचे नाही आहेत जे अनफॉर्च्युनेटली माउथवॉशेस करतात. माउथवॉशेस ह्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, विशिष्ट अल्कोहोल असतं आणि क्लोरहेक्झिडिन म्हणून असतं. सो हे आम्हाला प्रॅक्टिशनर्सला हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे सपोज तुमची अक्कलदाढ काढली आहे, इम्प्लांट सर्जरी झाली आहे आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं आहे की 8 दिवस माउथवॉश वापरा, तर ते नक्की वापरा, अवश्य वापरा. पण रोज माउथवॉश वापरणं हे रेकमेंडेड नाही. म्हणजे रोज नाही वापरायचं, प्लीज वापरू नका. त्याचे काय परिणाम होतात हे समजून सांगते. कोविडच्या वेळेला आम्ही हे खूप बघितलं, कारण लोक घाबरून माउथवॉशेसचा वापर रोज करत होते, कारण एंट्री पॉईंट तो होता. सो बऱ्याच लोकांना असं वाटलं की अरे नाही माउथवॉश वापरू म्हणजे तिकडनं तरी ॲटलीस्ट कोविड होणार नाही. पण ज्यांनी सातत्याने महिनोन-महिने माउथवॉशेस वापरले त्यांच्यामध्ये एक तर बॅक्टेरियल आपला जो गुड बॅक्टेरिया काउंट आहे हा कमी झाला. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडच्या डेफिशियन्सीज वाढल्या. आणि हे मी असं तुम्हाला प्राऊडली किंवा थोडंसं एक खात्रीपूर्वक सांगू शकते की डेंटिस्ट हा डॉक्टर असतो जो B12ची डेफिशियन्सी डिटेक्ट करतो. कारण B12 डेफिशियन्सी झाली की तुमची हिरड्यांची पोत किंवा त्याचं टेक्स्चर, त्याची म्हणजे इजा होण्याची जी कपॅसिटी असते ही बऱ्यापैकी बदलते. त्यामुळे B12 रिलेटेड जे अल्सर्स आहेत किंवा B12 रिलेटेड गमला तुमचे जे प्रॉब्लेम्स होतात हे डेंटिस्ट नक्कीच डिटेक्ट करतो. त्यामुळे माउथवॉशेसचा हा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणून तुरटी का, तर तुरटीचा साईड इफेक्ट काही नाही. आपण वर्षानुवर्ष आपल्या घरात वापरतो आहे, आजीकडनं पण ऐकलेलं आहे, किंवा तुरटी वापरा आणि आपण एनिवेज ते कन्झ्युम नाही करतो, जस्ट तुम्ही रिन्स करता आणि ते टाकून देता. सो तुरटीची जी चूळ आहे ही तुमची शेवटची पाहिजे. त्याच्यानंतर प्लीज काही खाऊ पिऊ नका. डायरेक्टली मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती ब्रशिंग करू शकता. पण मग आपण रात्री म्हणजे आपण असं एका बाटलीमध्ये तुरटीचं पाणी भरून ठेवलं तरी चालेल की ते रोज रात्री त्याच्यातनं एक चूळ भरायची? उत्तम पर्याय आहे हा. म्हणजे त्याच्यात फक्त थोडंसं असं असतं की कोमट पाणी घेऊ शकलात तर परत रक्ताभिसरण सुधारतं. नाही अगदी घाईत असाल साध्या पाण्याने भरली तरी चालेल, पण जरूर भरा, त्यांनी नक्कीच फरक पडतो. इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे ज्यांचं असं असतं की नाही की जी मी रोज बाबा ब्रशिंग करतो पण तरी मला कीड का लागते, हे तुम्ही ॲडिशनली करू शकता. कारण ब्रशिंग त्या भागात होतं जिथे ब्रश पोचतोय, दातांच्या फटीत ते पोचत नाही. ॲब्सोल्युटली. सो 2 दात जिथे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे आपण त्याला कॉन्टॅक्ट एरियाज किंवा कॉन्टॅक्ट पॉईंट्स म्हणतो, की शेजारचे दात आहेत, ते जे सरफेसेस आहेत ना तिथे ब्रश कधीच पोचणार नाही. म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे. पण मग त्याच्या त्या 2 फटींमध्ये हल्ली ते असं ते हे मिळतात ना, म्हणजे टूथपिक म्हणा किंवा ते इंटरडेंटल ब्रशेस आणि हे सगळं ते करावं का रोज रात्री? खरं तर गरज पडू नये. तुम्ही एवढं केलं ना, म्हणून मी मगाशी म्हणलं की वॉटर फ्लॉसर हा जास्त सेफर ऑप्शन आहे. वॉटर फ्लॉसर्स आपण पूर्वीपासून थ्रेड फ्लॉसर्स बघितले, तुम्ही जाहिरातीतही बघितले.
थ्रेड फ्लॉसरचा 2 प्रॉब्लेम्स आहेत की एक तर खरंच कंटाळा येतो. म्हणजे मी डेंटिस्ट आहे, मी स्वतः थ्रेड फ्लॉसर कधी फारसा करत नाही. पण प्रत्येक 2 दातामधनं करत त्रास बसायचं. होतो. आणि त्याची परत एक टेक्निक आहे. म्हणजे फ्लॉस तुम्ही आत घातल्यावरती त्याला उचकटून बाहेर नाही आणायचं आहे. त्याला आत बाहेर करायचं आहे आणि म्हणजे आतला जो हात असतो तो सोडून द्या. आपल्याला ते बाहेर ओढायचं आहे. त्याला बाहेर उचकटून नाही काढायचं आहे. कारण सपोज तोंडामध्ये कॅप्स असतील, काही फिलिंग्स केलेले असतील. सो जेव्हा आम्ही हे कॅप किंवा फिलिंग्स वगैरे करतो त्याच्या डिझाईनमध्ये खूप विचार केलेला असतो की त्याचा कॉन्टॅक्ट पॉईंट कुठे असावा, त्याचं तो संपतो कुठे किंवा त्याचा आकार कसा असावा, ते शेजारच्या तुमच्या वरच्या खालच्या दाताशी निगडीत असतं. सो थ्रेड फ्लॉसरचा थोडंसं हे ब्लाइंडली जास्त केलं जातं. आणि सेकंडली तो तुटण्याची पण भीती असते. दुसरं असं असतं की खरं तर फ्लॉस हा थोडासा हिरडीच्या आत किंचित गेला पाहिजे, तरच तिथलं फूड डेब्रिस हे हलतं. आपण जे अन्न खातो ते आणि बॅक्टेरिया मिळून बायोफिल्म म्हणून एक गोष्ट बनवतात. हा अतिशय सूक्ष्म लेअर असतो जो दिसत नाही. म्हणजे त्याला काही रंग नाही, त्याला काही बाबा टेस्ट नसते, पण तोच स्वच्छ होणं गरजेचं आहे. कारण तो नाही झाला तर त्याच्यातनं आपले फ्युचर प्रॉब्लेम सगळे उद्भवणार आहेत. सो वॉटर फ्लॉसर काय करतो, तुम्ही डेंटिस्टकडे ते एअरवे सिरिंज बघितलं असेल, आम्ही हवा आणि पाणी मारतो. सो त्या आकाराचं साधारण त्याचं एक टिप असतं, नॉझेल असतो. सो जे काम आम्ही आमच्या चेअरवरती करतो की ते एअरवे सिरिंज आणि वॉटर सिरिंज हे केलं की त्याच्यातनं एक अशी पाण्याची जेट स्ट्रीम येते. तीच वॉटर फ्लॉसरचा तोच प्रेमिस आहे की ती आपण व्यवस्थित सगळीकडनं फिरवली तर 2 दातांच्या मध्ये किंवा हिरडीच्या आतमध्ये असं दात आणि हिरडी ह्याच्यामध्ये ना असं छोटंसं एक असं पॉकेट असल्यासारखं असतं. ते पॉकेट स्वच्छ होणं गरजेचं आहे. दॅट इज द की. म्हणजे तुम्हाला छान दात ठेवायचे असतील, जे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याकरता हे प्लीज करून बघा. वॉटर फ्लॉसर्सनी परत तुमचं इन्फेक्शनचं प्रमाण खूप कमी होतं. आणि हल्ली ते माउथ फ्रेशनर वापरतात, ते वापरावेत का? प्रमाणात वापरावेत. कारण परत त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स आहेत. आणि खरंच शुगर फ्री गोष्ट ही शुगर फ्री आहे का? मला वाटतं हा एक मोठा वेगळा विषय आहे. सो डॉक्टर, मला ना एक मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन सांगा, कसं केलं पाहिजे लोकांनी? सो मॉर्निंग रुटीन, आता ह्याच्यामध्ये थोडंसं वैयक्तिक मत असतं, सो माझं मी शेअर करते. मॉर्निंग रुटीन असं करा की उठल्या उठल्या प्लीज एक ॲटलिस्ट 2 कप तुमचं पाणी प्या. साधं पाणी प्या, गरम पाणी करून प्या. परत विषय आहे हायड्रेशनचा. रात्रभरात आपलं तोंड कोरडं पडलेलं असतं. सो पहिला इम्पॅक्ट हा कुठल्याही केमिकलचा होण्यापेक्षा साध्या पाण्याचा होऊ दे. मग तुम्ही तुमचं जे काही रुटीन असतं त्याप्रमाणे चहा, कॉफी, ब्रेकफास्ट हा घ्या आणि ब्रेकफास्ट नंतर ब्रशिंग करा. अच्छा, सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग नाही करायचं? गरज नाही आहे. कारण परत प्रॉब्लेम तोच होणार आहे की आपण ब्रश केलं, त्याच्यानंतर तुम्ही चहा कॉफी घेतलीत, काही खाल्लं आणि मग ते स्वच्छ नसेल केलं तर ते सगळे फूड पार्टिकल्स इथे अडकून राहणार आहेत. पण म्हणजे डेंटिस्ट्री ऑल ओव्हर द वर्ल्ड, जगभरात ही 2 मतं आहेत की काही डॉक्टर्स म्हणतात की सकाळी pH तुमचा हे झालेला असतो, डिस्टर्ब झालेला असतो, सो सकाळी सकाळी ब्रशिंग करा. माझं स्वतःचं मत असं आहे की 2 कप किंवा 2 ग्लास पाणी प्या, तुम्हाला जसं आवडेल. मग त्याच्यात काय बाबा, तुम्हाला आजकाल डिटॉक्स वॉटर आणि हे सगळे गोष्टी लोक करतात, सो जरूर करा. त्याच्यामध्ये आवर्जून सांगेन की सकाळी सकाळी जर का लिंबू पाणी पिणार असाल तर थोडंसं डायल्यूट करून ते प्या. लिंबू म्हणजे कुठलीही ॲसिडिक गोष्ट ही परत इनॅमलला इरोड करते किंवा त्याचा ॲसिडिक बदल जास्त असतात. त्या साधं पाणी प्या, हे उत्तम आहे. कोमट पाणी प्या, हे छान आहे. ब्रेकफास्ट करा, मग ब्रशिंग करा. ब्रशिंग मी म्हणलं तसं की व्यवस्थित 2.5 मिनिटं ब्रशिंग, 2.5 मिनिटं आणि 8 ते 10 वेळा न कंटाळता चोळा. सकाळी फ्लॉसिंग नाही करायचं? गरज नाही. केलं तर उत्तम आहे, फारच छान आहे. म्हणजे मी म्हणेन की तेवढा वेळ असेल तुमच्याकडे जरूर करा, पण ॲटलिस्ट चोळा भरा. दिवसभरात जे काय तुम्ही पाणी पित आहात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लंच झालं, आपल्याला लंचनंतर प्रत्येकाला शक्य नसतं ना जाऊन ब्रश करणं. असे काही जण आहेत की जे मेटिक्युलसली करतात, त्यांचं कौतुक आहे, पण प्रत्येकाला खरंच शक्य नाही. सो तुम्ही जे काय रेग्युलर पाणी पिताय ना ते सुद्धा खुळखुळ करा आणि गिळा. जे काय थोडंफार अन्नकण अडकलेले असतील ना ते तुमच्या पोटात जाऊ दे, अडकून देऊ नका. अडकले आणि आत्ता तुम्ही जर का दाताचं डिझाईन बघाल ना तर ते असं सरळसोट नाही आहे, त्याच्यामध्ये कंगोरे खूप आहेत किंवा त्याच्यामध्ये गोलाई खूप आहे. सो अशा हिडन जागा असतात की जिथे ते अडकू शकतात आणि वयापरत हे प्रॉब्लेम्स साहजिकच वाढतात. त्यामुळे दिवसभरात सुद्धा पाणी पिताय, जस्ट एक स्वतःला रिमाइंडर किंवा खुळखुळ करायचं आहे, मग ते गिळायचं आहे. आणि रात्रीचं आपण बोललो तसं की ब्रशिंग, त्याच्यानंतर तुमचं वॉटर फ्लॉसर वापरा आणि मग त्याच्यानंतर शेवटची तुरटीच्या पाण्याच्या सोळा भरून तुम्ही झोपू शकता. पण हे केलं तर मला असं वाटतं की आमची गरज ओव्हरऑल कमी पडेल लोकांना. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.